ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आज जो निकाल लागलाय आणि भारतीय जनता पार्टीला अतिशय घवघवीत असं यश मिळालंय। आतापर्यंत जी आकडेवारी आली आहे त्याच्यामध्ये एकट्या भारतीय जनता पार्टीला 129 ठिकाणी आघाडी आहे, तर महायुती म्हणून आम्ही जवळपास 225च्या आसपास जागांवर पुढे आहोत। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जादू, त्यांचा करिश्मा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चालला। विधानसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं जनतेनं देवाभाऊंना आशीर्वाद दिले, तशाच पद्धतीनं लाडक्या बहिणीचे आशीर्वाद, जनतेचे आशीर्वाद पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुतीच्या पाठीशी आहे हे सिद्ध होतं। आत्ता जी आकडेवारी आली आहे त्यामध्ये सगळे विरोधक मिळून एकत्र केले तरीही त्यांच्यापेक्षा 3 पट जास्त जागा भारतीय जनता पार्टीला एकट्याला मिळाल्यात, हे या निमित्ताने चित्र स्पष्ट झाले। विशेष करून कोकणामध्ये कधी काळी उभाटा गटाचा दावा होता की तो आमचा बालेकिल्ला आहे। कोकणामध्ये उभाटा गटाचा सुपडा साफ झालाय। उभाटा गटाला कोकण रिजनमध्ये फक्त एका जागेवर यश मिळालंय, बाकी सर्व ठिकाणी महायुती विजयी झाली आहे। हे आमचं सर्वात मोठं यश आहे। नगरपालिका तो झाकी है, महापालिका अभी बाकी है, अशा पद्धतीचा नारा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता दिलाय आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, त्यांनी या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना साथ दिली। विरोधक घरामध्ये बसले, आमचे नेते रस्त्यावर होते, कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देत होते, त्याचं हे यश आहे। संजय राऊतांनी आरोप केलाय की भाजपने ज्या पद्धतीने मागच्या निवडणुकीमध्ये मशीन फिट केल्या होत्या तशाच मशीन आता ह्या निवडणुकीत सुद्धा फिट केली असा आरोप केला। संजय राऊत यांना एवढंच सांगायचंय, मशीन फिट नाहीये, तुमच्या डोक्याला फिट आलेली आहे। ज्या पद्धतीनं हे आकडे लोकांनी दिलेले आहेत, जनतेने आशीर्वाद दिलेले आहे आणि जनतेच्या आशीर्वादावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती निवडून आली आहे। मशीन कुठेही फिट नाही आहे, तर तुमच्या डोक्याला चक्कर आली आहे, फिट आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरताय। तुम्ही ग्राउंडवर गेला नाहीत। संजय राऊत, तुम्ही एक सभा घेतली होती का? ठीक आहे, तुमची तब्येत ठीक नव्हती, प्रकृती ठीक नव्हती। उद्धवजी ठाकरे यांनी एक सभा घेतली का? आदित्यजी ठाकरे यांनी एक सभा घेतली का? घरामध्ये बसून निवडणूक जिंकता येत नाही, कार्यकर्त्यांमध्ये जाऊन आणि जनतेमध्ये जाऊन निवडणूक जिंकावी लागते। आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे नेते हे जनतेमध्ये गेले, घरामध्ये बसले नाही, त्याच्यामुळे मशीन फिट नाही तर तुमचं डोकं फिट आहे। संजय राऊत असं म्हणाले की या निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट झाली, ज्या नगरपालिकेचं बजेट 30 कोटी आहे ते भाजपनं 150 कोटींचा खर्च केला, यापुढे विरोधी पक्ष टिकणारच नव्हता। खरं तर विजयाचा सुनामी येतो किंवा विजयाची लाट येते, इथं उभाटा गटाच्या पराभवाची सुनामी आली, उभाटा गटाच्या पराभवाची लाट आली। उभाटा गटाला सिंगल डिजिटमध्ये जवळपास 8-9 ठिकाणी काहीतरी उभाटा गटाला आघाडी मिळते, त्यामुळं उभाटा गटाच्या पराभवाची लाट या निमित्ताने बघायला मिळाले, उभाटा गटाच्या पराभवाची सुनामी या निमित्ताने बघायला मिळाली। संजय राऊत, तुम्ही स्वतःला पक्षप्रमुख म्हणून घोषित करू इच्छितात, अजून उद्धवजी ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली नाही, त्याच्या आधी राऊत पत्रकार परिषदेला पुढे आले। संजय राऊत यांना वाटतं की आपणच उभाटा गटाचे सर्वात मोठे नेते आहोत, त्याच आविर्भावामध्ये ते पत्रकार परिषदेमध्ये घेत आहेत। आणि ज्या पद्धतीनं संजय राऊत यांच्या नेतृत्वामुळे उद्धवजी ठाकरे, तुम्ही हिंदुत्व सोडल्यामुळे तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली बघा। सिंगल डिजिटमध्ये 7-8 ठिकाणी तुमचे 288 पैकी नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आलेले आहेत। ही अतिशय लाजिरवाणी बाब उभाटा गटासाठी आहे, संजय राऊत यांच्यासाठी आहे। पैशाचा महापूर नाही तर जनतेच्या आशीर्वादाचा महापूर आलाय आणि त्याच्या बळावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकली आहे। आणि मुंबईच्या दृष्टीने सुद्धा असं म्हटलं की जैन मेहता हे सगळे जे असेच लोक आहेत तेच पैशाचा पुरवठा करतात असंही त्यांनी। संजय राऊत यांनी जयंत मेहता यांच्याबद्दल बोलू नये। मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्ष सत्ता असताना कंत्राटदार कोण होते
याची यादी संदीप देशपांडे यांनी वाचून दाखवली होती. संजय राऊत ती यादी आपल्या नजरे घाला म्हणजे जयंत मेहता कशा पद्धतीनं मुंबई महापालिकेमध्ये कंत्राटदार मिळत होते आणि तुम्ही त्यांना कसे कंत्राट देत होता हे महाराष्ट्राच्या समोर येईल. उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे की त्यांना माहीत आहे ज्या पद्धतीनं नगरपालिकेला जनतेने देवाभाऊंना आशीर्वाद दिले, आता मुंबईसह 29 महापालिकेत जनता देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीला आशीर्वाद देतील आणि मुंबई महापालिके निवडणुकीत उभाटा गटाचा सुपडा साफ होईल हे संजय राऊतांना लक्षात आल्यामुळं त्यांनी भाषावाद सुरू केला, प्रांतवाद सुरू केला. अशा पद्धतीचा भाषावाद प्रांतवाद कितीही केला तरी मुंबईकर जनता सुज्ञ आहे. ते या भाषावाद प्रांतवादाला बळी पडणार नाहीत. ते देवेंद्रजींना आशीर्वाद देतील, ते विकासाला आशीर्वाद देतील, मेट्रो करणाऱ्यांना आशीर्वाद देतील, कोस्टल रोडचं स्वप्न पूर्ण करणाऱ्याला आशीर्वाद देतील, BDD चाळीमध्ये हक्काचं घर देणाऱ्यांना आशीर्वाद देतील आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या देवाभाऊंना आशीर्वाद देतील. विदर्भामध्ये काँग्रेसला यश जे आहे ते चांगलं मिळालेलं आहे, त्यामुळे काँग्रेसकडून जल्लोष केला जातो आणि भाजपवरती टीका काँग्रेसकडून केली जाते की सत्तेचा वापर किंवा पैशाचा वापर केला गेला, परंतु काँग्रेस जी आहे ती या ठिकाणी टिकलेली आहे असं त्यांनी म्हटलं. खरं तर विदर्भाची आकडेवारी जर का आपण बघितली तर 100 जागा होत्या. 100 पैकी जवळपास 58 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. काँग्रेस 23 ठिकाणी आघाडीवर आहे. 100 पैकी 23 म्हणजे 23% यश, म्हणजे 35%ला उत्तीर्ण होतं. काँग्रेस विदर्भामध्ये उत्तीर्ण देखील झाली नाही. ढकलपास व्हायचा असेल तरी 30 जागा लागतात, त्याही जागा काँग्रेसला मिळाल्या नाही. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते बुलढाणा जिल्ह्यातून येतात. देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर नको ती टीका हर्षवर्धन सपकाळजी यांनी केली होती. त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक अगरबत्ती लावण्याचं काम देखील हर्षवर्धनजी सपकाळ तुम्हाला करता आलं नाही. तुम्ही देवेंद्रजींवर टीका केल्यामुळे बुलढाण्यातल्या जनतेनं विदर्भातल्या जनतेनं त्याचा बदला घेतलाय आणि भारतीय जनता पार्टी महायुतीला आशीर्वाद दिले आणि काँग्रेसला बुलढाण्यातलं कुठेही जागा जिंकता आली नाही. विदर्भामध्ये काँग्रेसची फार बरी अवस्था नाही. अर्थात इतर भागापेक्षा विदर्भामध्ये थोडेसे तोंड दाखवण्यासारख्या जागा मिळाल्या, परंतु त्यांना विदर्भामध्ये साधं काठावर पास होता आलं नाही. विदर्भातलं हे यश भाजपचं मंडल अध्यक्षांचं यश म्हणावं का, कारण स्थानिक पातळीवरती यंत्रणा भाजपची चांगली आहे. भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्षाच्या जोरावर निवडणूक लढते तर विरोधक बंडल अध्यक्षाच्या जोरावर निवडणूक लढतात. विरोधकांचे बंडल अध्यक्ष असल्यामुळे त्यांना अशा पद्धतीचं अपयश मिळालं. भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्षांच्या जोरावर, मंडल प्रमुखांच्या जोरावर, बूथ प्रमुखांच्या जोरावर निवडणूक लढते. त्यामुळे हा मंडल अध्यक्षांचा विजय आहे तर बंडल अध्यक्षांचा पराभव आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.